नमस्कार मित्र मैत्रिणींनो, टार्गेट स्पर्धा परीक्षा यामध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. महत्त्वाची बातमी, भूतानच्या राजाची भारत भेट. बातमीत का भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी भारताला अधिकृत भेट दिली. भूतानच्या राजाची ही भेट दोन्ही देशांमधील नियमित उच्चस्तरीय देवाणघेवाणीच्या प्रदीर्घ परंपरेला अनुसरून आहे. भूतान भारत संबंध. जानेवारी 1968 मध्ये भारत आणि भूतान यांच्यातील राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. दोन्ही देशांमधील संबंध भारत-भूतान मैत्री कराराद्वारे निर्देशित केले जातात. कराराच्या अनुच्छेद 2 मध्ये असे घोषित केले आहे की भारत भूतानच्या प्रशासकीय बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही आणि भूतानच्या बाह्य संबंधांमध्ये भूतानच्या सल्ल्याने मार्गदर्शन केले जाईल. भूतान भारत आर्थिक सहकार्य. भूतानचे चलन अनगल ट्रम्प न्यू आहे आणि अधिकृतपणे भारतीय रुपयाशी जोडलेले आहे. आयात स्त्रोत आणि निर्यात गंतव्य दोन्ही म्हणून भारत हा भूतानचा सर्वोच्च व्यापार भागीदार आहे. 2014 पासून भारताचा भूतानसोबतचा व्यापार 2014 ते 15 मधील $484 दशलक्ष वरून 2021 ते 22 मध्ये $1422 दशलक्ष इतका जवळपास तिपटीने वाढला आहे. भूतानच्या एकूण व्यापारापैकी 80% व्यापार हा भारताच्या बाजूने आहे. भारत हा भूतानमधील गुंतवणुकीचा प्रमुख स्रोत आहे, ज्यामध्ये देशातील एकूण FDI पैकी 50% आहे. भूतान भारत विकास सहकार्य. भूतानच्या 12व्या पंचवार्षिक योजनेसाठी भारत 45 अब्ज न्यू एवढी मदत देत आहे. 1961 मध्ये भूतानची पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाल्यापासून भारत भूतानच्या FYPSला आर्थिक सहाय्य देत आहे. भूतान भारत जलविद्युत सहकार्य. भूतानमधील जलविद्युत प्रकल्प हे विजय सहकार्याचे उदाहरण आहेत. भारताला स्वस्त आणि स्वच्छ विजेचा विश्वासार्ह स्रोत प्रदान करतात, भूतानसाठी निर्यात महसूल निर्माण करतात आणि आमची आर्थिक एकात्मता मजबूत करतात. आतापर्यंत भारत सरकारने भूतानमध्ये 3 जलविद्युत प्रकल्प HEPS बांधले आहेत. 336 मेगावॅट चुखा HEP, 60 मेगावॅट कुरिचू HEP आणि 1020 मेगावॅट तळा HEP हे 3 प्रकल्प कार्यरत आहेत आणि भारताला अतिरिक्त वीज निर्यात करत आहेत. भारत-भूतान संबंधांमधील आव्हाने काय आहेत? भूतानने BBIN मोटर वाहन करार नाकारला. 2015 मध्ये बांगलादेश, भूतान, भारत आणि नेपाळ BBIN यांचा समावेश असलेला मोटार वाहन करार. भूतानने अद्याप करारास मान्यता दिली नाही आणि ते निरीक्षक म्हणून या गटाला उपस्थित राहिले. भूतानची भारतीय हस्तक्षेपाची तक्रार. भूतानने आपल्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केल्याची तक्रार भारताकडून अधूनमधून करण्यात आली आहे. व्यापार समतोल. वाढता आणि शाश्वत व्यापार असमतोल भारताच्या बाजूने आहे. वीज दर समस्या. भूतानला भारताला निर्यात वीज दर वाढवायचा आहे, ज्याची तक्रार त्याच्या उत्पादन खर्चापेक्षा कमी आहे. भूतानमध्ये चीनी घुसखोरी वाढत आहे. भूतानमध्ये उच्च बेरोजगारी आणि राष्ट्रीय कर्ज यासारख्या समस्या आहेत. आर्थिकदृष्ट्या मजबूत चीनला आपला प्रभाव पाडण्यासाठी हे एक स्रोत असू शकते. बातम्यांचा सारांश. भूतानच्या राजाची भारत भेट. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली. द्विपक्षीय बैठकीचे महत्त्वाचे मुद्दे. दोन्ही देश सुरक्षेच्या सर्व बाबींवर जवळून समन्वय साधत आहेत. पंतप्रधान मोदी आणि भूतानच्या राजाने भारत-भूतान सीमेवरील ताज्या परिस्थितीवर चर्चा केली. चीन आणि भूतान यांच्यातील सीमा चर्चेतील प्रगतीबाबतही त्यांनी चर्चा केली. काही दिवसांपूर्वी भूतानच्या पंतप्रधानांनी चीनबाबत केलेल्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. डोकलाममधील सीमावाद सोडवण्यात चीनला समान भूमिका असल्याचे ते म्हणाले होते. या चर्चेत द्विपक्षीय संबंधांचा संपूर्ण विस्तार झाला. द्विपक्षीय चर्चेत संबंधित राष्ट्रीय हितसंबंधांच्या मुद्द्यांसह द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण पैलूंचा समावेश करण्यात आला. भूतानच्या आगामी 13व्या पंचवार्षिक योजनेसाठी भारत आपला पाठिंबा वाढवेल यावर सहमती झाली. भूतानच्या विनंतीनुसार भारताने अतिरिक्त स्टँड बाय क्रेडिट सुविधा SCF वाढवण्याचा निर्णय घेतला. SCF अंतर्गत भारत भूतानला त्याच्या परकीय चलनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि भूतानच्या चलनाची स्थिरता राखण्यासाठी $100 दशलक्ष पर्यंत स्टँड बाय क्रेडिट सुविधा प्रदान करतो. हे 2 देशांदरम्यान कार्यरत असलेल्या 2 विद्यमान स्टँड बाय क्रेडिट सुविधांपेक्षा जास्त असेल. इतर घडामोडी. पेट्रोलियम, खते आणि कोळसा यांचा समावेश असलेल्या भूतानला महत्त्वाच्या वस्तूंच्या कमी पुरवठ्यासाठी दीर्घकालीन द्विपक्षीय व्यवस्था विकसित करण्याची दोन्ही बाजूंची योजना आहे. ते भारत-भूतान सीमेवर पहिले एकात्मिक चेक पोस्ट ICP स्थापन करण्याचा विचार करत आहेत, जे जयगावजवळ कुठेतरी असेल. भारत आणि भूतानमधील पहिला रेल्वे संपर्क. प्रस्तावित कोक्राझार गेल्फू रेल्वे लिंक प्रकल्पाला गती देण्याचा भारत प्रयत्न करेल. पूर्ण झाल्यावर भारत आणि भूतानमधील हा पहिलाच रेल्वे मार्ग असेल.
जलविद्युत क्षेत्रात भारताने चुखा हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाच्या दरामध्ये वरच्या दिशेने सुधारणा करण्यास सहमती दर्शवली आहे. भूतानसोबतचा हा सर्वात जुना जलविद्युत प्रकल्प असून याला खूप महत्त्व आहे. पुढील बातमी. जागतिक ऊर्जा संक्रमण आउटलुक अहवाल. नुकताच इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सी आयरीना ने वर्ल्ड एनर्जी ट्रान्झिशन आउटलुक अहवाल प्रसिद्ध केला. अहवालातील प्रमुख ठळक मुद्दे. जागतिक ऊर्जा संक्रमण अजूनही ऑफ ट्रॅक आहे आणि 1.5 सेल्सिअस मार्गापेक्षा कमी आहे. 1.5 सेल्सिअस जीवन ठेवण्यासाठी उपयोजन पातळी सध्या सुमारे 3000 गिगावॅट GW वरून 2030 मध्ये 10,000 गिगावॉटवर वाढली पाहिजे. वार्षिक सरासरी 1000 गिगावॉट. गुंतवणुकीला देशांतर्गत अधिक न्याय्य रीतीने मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक क्षेत्राचा हस्तक्षेप आवश्यक आहे. ऊर्जा संक्रमण तंत्रज्ञानातील जागतिक गुंतवणूक 2022 मध्ये $1.30 ट्रिलियनच्या नवीन विक्रमावर पोहोचली आहे. 1.5 सेल्सिअस मार्गावर राहण्यासाठी वार्षिक गुंतवणूक चौपट ते $5 ट्रिलियनपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. 2030 पर्यंत संक्रमण तंत्रज्ञान एकूण 80% किंवा $35 ट्रिलियन, कार्यक्षमता, विद्युतीकरण, ग्रिड विस्तार आणि लवचिकता यांना प्राधान्य देणारी एकत्रित गुंतवणूक $44 ट्रिलियन इतकी असणे आवश्यक आहे. सध्याच्या प्रतिज्ञा आणि योजना आयरीनाच्या 1.5 सेल्सिअस मार्गापेक्षा कमी आहेत आणि परिणामी 2050 मध्ये 16 गिगाटोन GT उत्सर्जन अंतर होईल. इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सी आयरीना बद्दल मुख्य तथ्ये. इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सी आयरीना ही एक आंतर सरकारी संस्था आहे जी देशांना त्यांच्या शाश्वत ऊर्जा भविष्यात संक्रमणासाठी समर्थन देते. 26 जानेवारी 2009 रोजी बॉन, जर्मनी येथे अधिकृतपणे त्याची स्थापना झाली. त्याचे मुख्यालय अबुधाबी संयुक्त अरब अमिराती येथे आहे. याच्या सदस्यत्वामध्ये 167 देश आणि युरोपियन युनियन यांचा समावेश आहे. 2009 मध्ये भारत या संस्थेचा 77वा संस्थापक सदस्य बनला आहे. हे संयुक्त राष्ट्रांचे अधिकृत निरीक्षक आहे. पुढील बातमी. सोडियम सायनाइड. अलीकडेच देशांतर्गत कंपन्यांच्या तक्रारीनंतर भारताने चीन, युरोपियन युनियन, जपान आणि कोरियामधून विषारी रासायनिक सोडियम सायनाइडच्या आयातीची अँटी डम्पिंग चौकशी सुरू केली आहे. बातमीत का. हिंदुस्थान केमिकल कंपनी आणि युनायटेड फॉस्फरस लिमिटेड यांनी या देशांतून होणाऱ्या आयातीवर योग्य ती अँटी डम्पिंग ड्युटी लावण्यासाठी आणि चौकशीसाठी अर्ज दाखल केला आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची तपास शाखा डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेड रेमेडीज DGTR चीन, युरोपियन युनियन, जपान आणि कोरिया या देशांतून उद्भवलेल्या किंवा निर्यात केलेल्या सायनाइडच्या कथित डम्पिंगची चौकशी करत आहे. सोडियम सायनाइडबद्दल मुख्य तथ्ये. सोडियम सायनाइड हे पांढरे स्फटिकासारखे घन, रेकूळ घन किंवा पावडर म्हणून दिसते. त्यात सोडियम केशन्स आणि सायनाइड ॲनियन्स समान प्रमाणात असतात. हे एक कीटकनाशक म्हणून वापरले जाते. चेमोरेसेप्टर्सच्या कार्यासाठी चाचणी अभिकर्मक आणि अनेक औद्योगिक प्रक्रियांमध्ये. हे सोने आणि चांदी त्यांच्या संबंधित धातू, रंग, रंगद्रव्ये आणि मोठ्या प्रमाणात औषधांमधून काढण्यासाठी देखील वापरले जाते. अँटी डम्पिंग ड्युटी म्हणजे काय? अँटी डम्पिंग ड्युटी हा एक संरक्षणवादी दर आहे जो देशांतर्गत सरकार विदेशी आयातीवर लादते ज्याची किंमत वाजवी बाजार मूल्यापेक्षा कमी आहे. डम्पिंग ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये एखादी कंपनी एखादे उत्पादन सामान्यपणे तिच्या घरातील किंवा देशांतर्गत बाजारपेठेत आकारत असलेल्या किंमतीपेक्षा लक्षणीयरित्या कमी किंमतीला निर्यात करते. व्यापार उपाय महासंचालनालय DGTR आणि वित्त मंत्रालयाने शिफारस केल्यापासून 3 महिन्यांच्या आत असे शुल्क आकारण्याची शिफारस केली आहे. काउंटरवेलिंग ड्युटी काय आहे? काउंटरवेलिंग ड्युटी किंवा CVD हे आयात केलेल्या वस्तूंवरचे शुल्क आहेत जे निर्यात करणाऱ्या देशाच्या सरकारने दिलेल्या सबसिडी ऑफसेट करण्यासाठी लादले जातात. हे एक विशेष उपाय आहे जे एका देशातील वस्तूंच्या उत्पादनासाठी सबसिडीमुळे दुसऱ्या देशातील त्याच उद्योगावर होत असलेल्या नकारात्मक प्रभावांना तटस्थ करण्यासाठी वापरले जाते, ज्यामध्ये त्या चांगल्या उत्पादनास अनुदान दिले जात नाही. वाणिज्य विभाग CVD ची शिफारस करत असताना वित्त मंत्रालयातील महसूल विभाग 3 महिन्यांच्या आत शिफारसीनुसार कार्य करतो आणि अशी कर्तव्ये लादतो. काउंटरवेलिंग ड्युटी, CVD आणि अँटी डम्पिंग ड्युटी मध्ये काय फरक आहे? कमी किमतीच्या परदेशी वस्तूंना स्थानिक बाजारपेठेचे नुकसान होऊ नये म्हणून लादण्यात आले आहे. दुसरीकडे CVD सरकारी अनुदानाचा आनंद घेतलेल्या परदेशी उत्पादनांना लागू होईल, ज्यामुळे शेवटी खूप कमी किमती होतात. ड्युटीची रक्कम डम्पिंगच्या मार्जिनवर अवलंबून असते, तर CVD रक्कम पूर्णपणे विदेशी वस्तूंच्या अनुदान मूल्यावर अवलंबून असते. पुढील बातमी. मुक्त स्त्रोत कोड.
अलीकडे ट्विटरने वापरकर्त्यांच्या टाइमलाईनमध्ये ट्विटची शिफारस करण्यासाठी अल्गोरिदमसह त्याच्या स्त्रोत कोडचा एक भाग लोकांसाठी उघडला. मुक्त स्त्रोत कोड बद्दल ओपन सोर्स ही एक संज्ञा आहे जी मूळतः ओपन सोर्स सॉफ्टवेअर OS साठी संदर्भित आहे. ओपन सोर्स सॉफ्टवेअर हा असा कोड आहे जो सार्वजनिकरित्या प्रवेश करण्यायोग्य करण्यासाठी डिझाईन केलेला आहे. कोणीही त्यांना योग्य वाटेल तसे कोड पाहू, सुधारित आणि वितरित करू शकतो. मुक्त स्त्रोत सॉफ्टवेअर विकेंद्रित आणि सहयोगी पद्धतीने विकसित केले आहे, समवयस्क पुनरावलोकन आणि समुदाय उत्पादनावर अवलंबून आहे. सोर्स कोड म्हणजे काय? हा संगणक प्रोग्रामिंग भाषा वापरून प्रोग्रामरने लिहिलेल्या सूचना आणि विधानांचा संच आहे. हा कोड नंतर कंपायलरद्वारे मशीन भाषेत अनुवादित केला जातो. अनुवादित कोडला ऑब्जेक्ट कोड म्हणून संबोधले जाते. सोर्स कोड हा संगणक प्रोग्रामचा स्रोत आहे. त्यामध्ये घोषणा, सूचना, फंक्शन्स, लूप आणि इतर स्टेटमेंट्स असतात, जे कसे कार्य करायचे या प्रोग्रामसाठी सूचना म्हणून काम करतात. प्रोग्राममध्ये एक किंवा अधिक स्रोत कोड मजकूर फायली असू शकतात, ज्या संगणकाच्या हार्ड डिस्कवर डेटाबेसमध्ये संग्रहित केल्या जाऊ शकतात किंवा कोड स्निपेट्सच्या पुस्तकांमध्ये मुद्रित केल्या जाऊ शकतात. क्लोज सोर्स सॉफ्टवेअर म्हणजे काय? हे असे सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये लोकांना स्त्रोत कोडमध्ये प्रवेश दिला जात नाही, त्यामुळे ते कोणत्याही प्रकारे ते पाहू किंवा सुधारित करू शकत नाहीत. पुढील बातमी. धवन 2 इंजिन अलीकडेच एका खाजगी अंतराळ वाहन कंपनीने स्कायरूट एरोस्पेसने त्याच्या 3 डायमेन्शनल 3D प्रिंटेड धवन 2 इंजिनची चाचणी केली. धवन 2 इंजिनबद्दल. हे स्कायरूट एरोस्पेसने त्याच्या वजनदार वाहन विक्रम 2 रॉकेटसाठी विकसित केलेले 3D प्रिंट केलेले क्रायोजेनिक इंजिन आहे. वैशिष्ट्ये. हे 3D प्रिंट केलेले टॉर्च इग्निटर वापरते आणि द्रुत प्रतिसाद वेळेसह क्राय इंजेक्शन वाल्वचा वापर करते. हे 2 उच्च कार्यक्षमता रॉकेट प्रणोदक द्रव नैसर्गिक वायू LNG आणि द्रव ऑक्सिजन लॉक्स वापरते, ज्यांना स्टोरेज आणि ऑपरेशनसाठी क्रायोजेनिक तापमान -150°C खाली आवश्यक आहे. फायदा. क्रायोजेनिक वरचा टप्पा रॉकेटची पेलोड वाहून नेण्याची क्षमता वाढवतो. क्रायोजेनिक इंजिन मालिकेचे नाव डॉ. सतीश धवन या भारतीय रॉकेट शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले आहे. 3D प्रिंटेड म्हणजे काय? 3D प्रिंटेड किंवा ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग ही डिजिटल फाईलमधून त्रिमितीय घन वस्तू बनवण्याची प्रक्रिया आहे. 3D मुद्रित ऑब्जेक्टची निर्मिती ॲडिटिव्ह प्रक्रिया वापरून साध्य केली जाते. ॲडिटिव्ह प्रक्रियेमध्ये वस्तू तयार होईपर्यंत सामग्रीचे सलग स्तर टाकून वस्तू तयार केली जाते. यातील प्रत्येक थर वस्तूचा बारीक कापलेला क्रॉस सेक्शन म्हणून पाहिला जाऊ शकतो. 3D प्रिंटेड तुम्हाला पारंपरिक उत्पादन पद्धतींपेक्षा कमी सामग्री वापरून जटिल आकार तयार करण्यास सक्षम करते. पुढील बातमी. नेत्रावली वन्यजीव अभयारण्य गोव्यातील एका गावातून नुकताच बचावलेला ब्लॅक पॅथर निरोगी असून त्याला नेत्रावली वन्यजीव अभयारण्यात सोडण्यात येणार आहे. नेत्रावली वन्यजीव अभयारण्याबद्दल. हे पूर्व गोव्यातील सांगेम तालुक्यात वसलेले आहे. झुआरी नदीची महत्त्वाची उपनदी असलेल्या या अभयारण्यात नेत्रावली किंवा नेतुर्ली नदीचा उगम होतो. नेत्रावली वन्यजीव अभयारण्याच्या उत्तरेस भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य आणि कोटीगाव वन्यजीव अभयारण्य आहे. यात सावरी आणि मैनापी असे 2 सर्व हंगामी धबधबे आहेत. वनस्पती. जंगल हा मुख्यतः ओलसर पर्णपाती प्रकार आहे ज्यामध्ये खोऱ्यांमध्ये अर्ध सदाहरित जंगल आहे. टेकड्यांवरील उच्च उंचीच्या भागात नैसर्गिक गवताचे ठिपके आहेत जे शाकाहारी लोकसंख्येसाठी आदर्श निवासस्थान प्रदान करतात. प्राणी. भारतीय गौर, ठिपकेदार हरिण, सांबर हरिण, बाकिंग डिअर, रानडुक्कर आणि काळ्या चेहऱ्याचे लंगूर. ग्रेट पाईड हॉर्नबिल्स, ब्लॅक पॅथर, स्लेंडर लॉरीस आणि जायंट स्क्वायरल. पुढील बातमी. चुखा जलविद्युत प्रकल्प. भारताने नुकतेच चुखा जलविद्युत प्रकल्पाच्या दराच्या वरच्या दिशेने सुधारणा करण्या चुखा जलविद्युत प्रकल्पाविषयी. हा रन ऑफ द रिव्हर जलाशयावर आधारित प्रकल्प आहे. स्थान. हे भूतानच्या चुखा येथील वांगचू नदी खोऱ्यात आहे. स्थापित क्षमता 336 मेगावॅट. हे भारत सरकारने रु. खर्चून बांधले होते. 246 कोटी. भारत सरकार 60% अनुदान आणि 40% कर्जासह या प्रकल्पाला पूर्णपणे निधी पुरवतो. प्रकल्पाचे बांधकाम 1979 मध्ये सुरू झाले आणि त्यानंतर 1986 मध्ये व्यावसायिक कार्यात प्रवेश केला. वीज खरेदी करार. प्रकल्पातून निर्माण होणारी वीज भारताच्या पूर्व प्रादेशिक पॉवर ग्रिडला वीज खरेदी करारांतर्गत विकली जाते. धन्यवाद. तर लवकरात लवकर तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेग्युलरली आमचे व्हिडिओ पहा, त्यामुळे तुम्ही चालू घडामोडीच्या बाबतीत नेहमीच अपडेट असाल. धन्यवाद.